हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश टॉपिक पाहणार आहोत. आय स्पीक, आय से, आय टॉक ही पोएम आहे आणि ह्या पोएमचं मराठीतून ट्रान्सलेशन, एक्सप्लेनेशन हे मी मागील व्हिडिओमध्ये केलेलं होतं. आज आपण या पोएमचे क्वेश्चन आणि आन्सर्स हे या ठिकाणी लर्न करणार आहोत. क्वेश्चन नंबर सेकंड, रीड व्हॉट दे आर सेईंग वेन दे मेक दॅट साऊंड. हे प्राणी विशिष्ट आवाज करून काय सांगत आहे ते वाचा. या ठिकाणी हे पिक्चर्स आहे, हे ॲनिमलचे आहे. मग या ठिकाणी हा ॲनिमल काय सांगत आहे. मग फर्स्ट पिक्चर आहे कॅट. मग या ठिकाणी कॅट काय सांगत आहे, आय एम सो वार्म, आय एम सो हॅप्पी. मला या ठिकाणी खूप उबदार असं वाटतं आणि म्हणून मी कशी आहे, हॅप्पी, आनंदी आहे. त्यानंतर हे जे पिक्चर आहे हे आहे आऊलचं. इट इज नाईट, नाऊ आय कॅन फ्लाय. आता रात्र आहे आणि मला रात्री उडायला आवडतं. त्यानंतर हा बियर आहे म्हणजे अस्वल. आय वॉन्ट लॉट्स ऑफ हनी. मग बियर म्हणतो की मला हनी खूप आवडतं. नेक्स्ट पिक्चर फॉक्स. वेअर आर यू माय फ्रेंड्स. मग हा फॉक्स कोणाला तरी विचारतो की वेअर आर यू माय फ्रेंड्स, तू माझा मित्र बनशील का, किंवा सॉरी वेअर आर यू माय फ्रेंड. या ठिकाणी हा जो फॉक्स आहे हा विचारतो की माझा मित्र कुठे आहे, असं या ठिकाणी हा फॉक्स क्वेश्चन विचारत आहे. म्हणजे अशा प्रकारे हे जे प्राणी आहे हे विशिष्ट आवाज करून आपल्या ज्या काही भावना आहे त्या या ठिकाणी व्यक्त होत आहेत किंवा आपल्या मनातल्या गोष्टी या दुसऱ्याला ते सांगत आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, नाऊ यूज युअर इमॅजिनेशन अँड से व्हॉट दीज ॲनिमल्स मे से. जसं या वरील क्वेश्चनमध्ये त्यांनी पिक्चर दिलेलं आहे आणि या पिक्चर नंतर हे पिक्चर या ठिकाणी काय सांगत आहे हे या ठिकाणी लिहिलेलं आहे. तसंच आता खालीही प्राण्यांची नावं दिलेली आहे, ॲनिमल नेम्स दिलेले आहेत आणि हे ॲनिमल्स काय सांगत आहे हे आपल्याला या ठिकाणी आपल्या कल्पनाशक्तीप्रमाणे सांगायचं आहे. तुमची कल्पनाशक्ती वापरून हे प्राणी काय म्हणत असतील ते सांगा. खाली हे प्राण्यांची नावं दिलेली, ते प्राणी काय सांगत आहे हे तुम्ही तुमच्या कल्पनाशक्ती वापरून सांगायचं आहे. मग कोणकोणते ॲनिमल्स आहेत, लॉयन, माऊस, शीप, मंकी, हॉर्स, डॉग, फ्रॉग, बी. मग या ठिकाणी मी माझ्या नोटबुकमध्ये हे प्राणी काय सांगत आहे हे या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. नाऊ यूज युअर इमॅजिनेशन अँड से व्हॉट दीज ॲनिमल मे से. मग प्राणी काय सांगत आहे. फर्स्ट ॲनिमल आहे लॉयन. मग लॉयन काय म्हणतोय, आय लाईक्स हंट, मला शिकार करायला आवडतं. सेकंड माऊस. माऊस काय म्हणतो, आय लिव्ह इन द माऊस होल, मला बिळामध्ये राहायला आवडतं, मी बिळामध्ये राहतो किंवा राहत आहे. त्यानंतर शीप. शीप काय म्हणते, वाव ग्रीन ग्रास, आय लाईक इट. शीप म्हणते किती छान हिरवं हिरवं गवत, आय लाईक इट, मला आवडतं. मग त्यानंतर 4 आहे मंकी. मंकी म्हणतो, आय एम अलोन, बी माय फ्रेंड, मी या ठिकाणी माझ्या मित्राशिवाय एकटा आहे. नेक्स्ट हॉर्स. आय लाईक रन फास्ट, मला फास्ट जलद गतीने पळायला आवडतं. डॉग इट प्लेस टू फुटबॉल टू हिज फ्रेंड, डॉग हा फुटबॉल खेळत आहे आणि कोणासोबत, हिज फ्रेंड, त्याच्या मित्रांसोबत. फ्रॉग म्हणतो, आय लिव्ह इन द रिव्हर, फ्रॉग म्हणतो की मला रिव्हर म्हणजे नदीमध्ये राहायला आवडतं. फ्रॉग म्हणतो आय लिव्ह इन द रिव्हर, मला नदीत राहायला आवडतं. बी म्हणजे मधमाशी असते, ती काय म्हणते, आय कलेक्ट हनी ऑल डे, मला रोज हनी हे जमा करायला आवडतं. हनी म्हणजे मध आणि कलेक्ट म्हणजे जमा करणे, मला रोज मध जमा करायला आवडतं. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी प्राणी काय म्हणत असतील हे या ठिकाणी मी राईट डाऊन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. Question number 3. Rewrite the line as shown.
तर या ठिकाणी काही लाईन दिलेल्या आहेत. दाखवल्यानुसार ओळीचे पुनर्लेखन करा. मग खाली फर्स्ट स्टांजामधली लाईन दिलेली कॅट्स पर अ कॅट पर्स. सेकंड स्टांजामधली दिलेली मंकी चॅटर मंकीज आर चॅटरिंग. आणि थर्ड स्टांजामधली लाईन दिलेली फ्लाईज वेअर हम्बिंग. ह्या ज्या लाईन्स आहेत तर या सर्व लाईन्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पुन्हा रिराईट करायच्या, म्हणजे पुन्हा या ठिकाणी लिहायच्या आहे. या अशा लाईन्स या आपल्या नोटबुकमध्ये तुम्हाला कॉपी करायच्या आहे. तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये पुन्हा एकदा लिहायच्या आहेत. मग तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये या तिघही लाईन्स या लिहायच्या आणि मला व्हॉट्सअपला सेंड करू शकतात किंवा तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहून सेंड करू शकतात. त्यानंतर तर या ठिकाणी ह्या जो रिराईट द लाईन्स ॲज शोन हा जो क्वेश्चन आहे हा तुम्ही तुमच्या नोटमध्ये लिहायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.